ठाण्यातल्या सभेतून नितेश राणेंनी केला जितेंद्र आव्हाडांचा जितुद्दीन असा उल्लेख। त्यानंतर जितेंद्र आव्हाड समर्थक आक्रमक। नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिसांना निवेदन। साताऱ्यातील वाईमध्ये ऋतुजा शिंदेंविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। भाजपच्या मदतीनं जिल्हा परिषद सभापतीपदी निवडून आल्यामुळे आक्रमक भूमिका। नैतिकता असेल तर राजीनामा द्या, पुन्हा निवडून या, राष्ट्रवादीचा आव्हान। उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 2-3 खासदार वगळता सर्व नेते आमच्या संपर्कात। योग्य वेळ आली की ते निर्णय घेतील। ऑपरेशन टायगरच्या प्रश्नावर शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांचं सूचक होतं। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकेसाठी 3 विशेष पथकं रवाना। नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कल्पना खरातच्या मागावर एसआयटीचं पथक रवाना। जमीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातवर शिर्डीमध्ये गुन्हा दाखल। अशोक खरातला फाशी द्या, त्याची संपत्ती जप्त करा मागणीसाठी सोलापूरमध्ये मार्क्सवादी पक्ष आक्रमक। माजी आमदार नरसई आडम यांच्या नेतृत्वात माकपचं आंदोलन। अशोक खरातच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देऊन निषेध। अशोक खरात प्रकरणी तत्कालीन महिला अधिकारी एसआयटीच्या रडारवर। महिला अधिकाऱ्याचा संबंध असल्याची सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये पोस्टिंग असताना खरातला मदत केल्याची माहिती। भोंदू अशोक खरात बिल्डरच्या मदतीनं कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करायचा। मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्स आणि ऑडिओ क्लिप्समधून माहिती समोर। नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय। ईडी चौकशीतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता। अशोक खरात प्रकरणी योग्य तपास सुरू। एसआयटीकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू। सरकारी अधिकारी दोषी असेल तर कारवाई होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। भ्रष्टाचारामध्ये आणि अशा दुष्कृत्यामध्ये साथ देणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आमच्याकडे येणार नाही। एसआयटी चौकशी करतायत, आमच्या महसूल अधिकारी असतील त्यांची चौकशी करतील। पण अशा लोकांना नोकरीवर ठेवायचं की नाही हा निर्णय महसूल खाता करेल। अशा लोकांना बडतर्फ केलं पाहिजे अशा विचाराचं या ठिकाणी आम्ही भूमिका आहे। अहिल्यानगरच्या राहत्यातील समता पतसंस्थेमध्ये बनावट खातं। अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल। व्यावसायिक दिनेश परब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। भाजप स्थापना दिनानिमित्त राज्यातील विविध भाजप कार्यालयांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन। मुंबईमध्ये नरिमन पॉइंटमधल्या भाजप कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते ध्वजारोहण। भाजप देशहितासाठी नेहमी काम करतं। पंतप्रधान कोण या विषय भाजपसाठी गौण। नागपूरमधील भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं विधान। काही ब्राह्मण लोकांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे हिंदू धर्म बदनाम झाल्याची रोखठोक भूमिका। इस प्रकार के जो ब्राह्मण और पंडित उन्होंने गलत बातों के कारण हिंदू धर्म का बहुत नुकसान किया। छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता कहीं नहीं थी, न है, न हम मानते हैं। हम यही मानते हैं कि कोई भी व्यक्ति उसकी जात, पंथ, धर्म, भाषा और सेक्स से नहीं गुणों से बड़ा है। ये देश सेक्युलर है और सेक्युलर रहेगा। सोलापुरात भाजप स्थापना दिनानिमित्त दिलेल्या जाहिरातीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरेंसह जिल्हाध्यक्षांचा फोटो वगळला। त्यामुळे स्थापना दिनादिवशी सुद्धा सोलापूरमधील भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर। खासदार प्रणिती शिंदेंना काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष करा। काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी सुजित चाकोते यांची जिल्हा निरीक्षकांकडे मागणी। दरम्यान सोलापूर शहराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या 15 इच्छुकांकडून मुंबई महापालिका प्रशासनानं बिल्डर धार्जिणा असल्यामुळे महापालिकेच्या शाळा पाडल्या जात आहेत। शाळांच्या नूतनीकरणावरून मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांचा आरोप। विद्यार्थी केंद्रबिंदू नसून बिल्डर असल्याचाही आरोप। आमच्या दीड किलोमीटरच्या पुढच्या कुठल्या तरी शाळेत हे करणार। ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन तुमचं पक्कं असलं पाहिजे। तुम्ही महानगरपालिकेच्या शाळा ह्या विद्यार्थी केंद्रबिंदू ठरवून तुम्ही कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे, परंतु तसं होताना दिसत नाही आहे। तुम्ही बिल्डर धार्जिणी धोरण स्वीकारलं जाते की काय ही शंका निर्माण होते। सातारा जिल्ह्यातल्या वाई शहरातील बॅनरची जोरदार चर्चा। भाजपशी हातमिळवणी करून झेडपीचं सभापतीपद मिळवलेल्या ऋतुजा शिंदेंविरोधात बॅनरबाजी। नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा, बॅनरमधून इशारा। मुंबईतल्या गोरेगावमध्ये झालेल्या राड्यानंतर हल्लेखोरांच्या अनधिकृत घरांवर कारवाई। गोरेगाव पूर्वेतील संतोषनगर परिसरामध्ये काल संध्याकाळी 2 गटात झाला होता तुफान राडा।
गोरेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठा गोंधळ. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चिकन मटणाच्या दुकानांची तोडफोड. मुंबईतल्या गोरेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. चिकन दुकानाची केली तोडफोड. दुकानदाराबाहेर नावाच्या पाटीची देखील तोडफोड. परिसरामध्ये तणावाचं वातावरण. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या 2 संशयित तरुणांना मुंबईतून घेतलं ताब्यात. पूर्णा आणि खडवली परिसरातून दोघांवर कारवाई. महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांची संयुक्त कारवाई. दोघांकडून काही आक्षेपार्ह कागदपत्र जप्त केल्याची माहिती. अकोला शहरातल्या बसस्थानक चौकातल्या नाश्त्याच्या गाडी मालकाकडून लोकांच्या जीवाशी खेळ. स्वयंपाकासाठी आणि पिण्याचं पाणी म्हणून केला जातोय गटाराच्या पाण्याचा वापर. व्हिडिओ व्हायरल होऊनही कारवाई नाही. प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. नागपूरमधील अथर्व अपहरण आणि हत्याकांड प्रकरणाचा उलगडा. 14 वर्षीय अथर्व ननोरीची पैशांसाठी शेजाऱ्याकडूनच हत्या. मात्र हत्येनंतर भीतीमुळे खंडणीसाठी आरोपींनी फोन न केल्यामुळे होत नव्हता घटनेचा उलगडा. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा गावातील केंद्रीय प्राथमिक विद्यालय परिसरामध्ये अवैध गर्भपात केंद्र. पत्र्याच्या जुनाट घरामध्ये सुरू होता गर्भपाताचा काळा धंदा. पोलिसांकडून 2 महिलांना अटक. गुन्हा दाखल. पतीसोबत होत असलेल्या सततच्या भांडणातून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या. नागपूरमध्ये माहेरी आलेल्या पत्नीनं जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी पतीच्या नावे भावनिक चिठ्ठी. मयुरी मेंढे असं आत्महत्या केलेल्या पत्नीचं नाव. सातारा शहरातल्या तांदुळाळी परिसरामध्ये 2 वाईन शॉप दुकानामध्ये चोरी. 8 लाखांच्या मुद्देमालासह रोकड लंपास. शाहूपुरी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील माळ माथ्यावर चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री 3 घर चोरट्यांनी फोडली, तर एक दुचाकीही केली लंपास. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. सिंधुदुर्गातील सावंतवाडी आणि कणकवली बाजारपेठेमध्ये दुकानांमध्ये चोरी. दोन्ही शहरामध्ये 16 दुकानं फोडली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात. श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमकडून आरोपींचा शोध. कळव्यातील उड्डाणपुलावर रिक्षा आणि कारची एकमेकांना समोरासमोर धडक. अपघातामध्ये 2 जण जखमी. अपघातानंतर रस्त्यावर ऑइल सांडल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा. मुंबई महापालिकेतील कचरा टेंडर रद्द करण्याची मागणी. कर्मचारी कामगार सेनेचं महापौरांकडे पत्र. 4,500 कोटी रुपयांचं काढलंय कचरा टेंडर. स्वच्छता विभागातील कचरा संकलन आणि परिवहनासाठी टेंडर. बहुप्रतीक्षित मंडाले ते DN नगर मेट्रो 2B आणि दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9चं आता उद्या लोकार्पण. तिसऱ्यांदा या मार्गिकेचं लोकार्पण पुढे ढकलण्याची वेळ. गेल्या 2 महिन्यांहून अधिक काळापासून दोन्ही मेट्रो लोकार्पणासाठी सज्ज. नागपूरमध्ये उद्या सकाळी 10 पासून बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत 36 तास पाणी पुरवठा बंद राहणार. अमृत योजनेअंतर्गत फळ मार्केट भागामध्ये 900 मीटर व्यासाच्या मेनलाईनजवळ होल बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे शटडाऊन. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 37% साठा. उन्हाची तीव्रता वाढताच पाणी टंचाईची शक्यता. मुंबई महापालिकेचं पाणी जपून वापरण्याचं आवाहन. कुर्ल्यामध्ये मनराज प्रतिष्ठानतर्फे मुंबई ठाण्यातल्या 1000 आशा सेविकांचा सन्मान. मा शिला क्लिनिकचा 4था वर्धापन दिन. सोहळ्याला अनुप जलोटा, सीमा घोष, दैवता पाटील, संगीतकार दिलीप सेन आणि उन्नती जगदाळेंसह मान्यवर उपस्थित. जालन्यामध्ये जमिनीतून लाव्हा सदृश पदार्थ बाहेर निघत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. MSEBनं तांत्रिक बिघाड असल्याचं केलं स्पष्ट. शॉर्ट सर्किटमुळे जमिनीतील अंतर्गत भाग तापला आणि त्यानंतर काळ्या रंगाचा पदार्थ बाहेर आल्याचं आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट. रायगडमध्ये परीक्षेच्या तोंडावर शाळेतील सर्व शिक्षकांची बदली. शिक्षक शाळेत नसल्यामुळे पालक आक्रमक. मुलांचं भवितव्य अंधारात असल्यामुळे ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा. लाडक्या शिक्षिकेची बदली रद्द करण्याची मागणी. जळगाव तालुक्यातील पाथरी गावातील पालक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बदलीचा केला विरोध. शिक्षिका उज्ज्वला सावकरे यांची बदली रद्द करण्याची मागणी. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे गेल्या 5 दिवसांपासून विदर्भामध्ये गारवा. पुढील काही दिवस गारवा कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. गारगाई धरण प्रकल्पासाठी बाधितांना मुंबई महापालिकेकडून 5 पट मोबदला. तर पुनर्वसनाची मोठी घोषणा. प्रत्येक कुटुंबाला सुमारे 250 चौरस मीटर भूखंड. कुटुंबातील एका सदस्याला नोकरी किंवा आर्थिक पर्याय.
मराठवाड्यामध्ये 30,000 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका, मात्र पंचनाम्यांना गती मिळेना. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 17,345 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक फटका. भिवंडीमध्ये गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. चुलीवर भाकरी बनवत केला प्रशासनाचा निषेध. केंद्र सरकार विरोधात घोषणा. तातडीनं सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी. नाशिकच्या सटाण्यामध्ये खासदार शोभा बच्छाव शेतकऱ्यांच्या बांधावर शेती नुकसानीची केली पाहणी. सरसकट पंचनामे करून मदत देण्याच्या केल्या सूचना. जळगावच्या पारोळ शेतकरी संघाबाहेर शेतकऱ्यांमध्ये हाणामारी. ज्वारी मका नोंदणी सुरू झाल्याच्या अफवेनं पारोळ शेतकरी संघाबाहेर नंबर लावण्यावरून झाली हाणामारी. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मका आणि ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची धुळे बाजार समितीमध्ये गर्दी. गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त मका आणि ज्वारी खरेदी करण्याच्या संचालक मंडळाच्या सूचना. धाराशिवच्या भूम तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा रास्ता रोको. महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक. संभाजीनगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखला. शेतीला वीज मिळत नसल्यामुळे संतप्त भूमिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.